मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर थलपती विजय यांनी जनतेला भावनिक साथ घातली आहे। मी राजघराण्यातून नव्हे तर तुमचा भाऊ म्हणून आलोय असं ते म्हणालेत। मागील सरकारने राज्यावर 10 लाख कोटींचं कर्ज ठेवल्याचा आरोप करत त्यांनी आर्थिक स्थितीवरही भाष्य केलंय। जनतेच्या पैशाचा एकही रुपया वाया जाऊ देणार नाही आणि भ्रष्टाचार खपवून घेणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। मी कोणत्याही राजघराण्यातून आलेलो नाही। मी तुमच्या कुटुंबातील एका सदस्यासारखा, तुमच्या भावासारखा आलोय। तुम्हा सर्वांनीच मला राजकारणात येण्याचा आग्रह केला होता आणि आज तुम्हीच मला तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनवलंय। त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार। मागील सरकार राज्यावर तब्बल 10 लाख कोटी रुपयांहून अधिक कर्जाचा डोंगर ठेवून गेलंय, तर त्यांनी तिजोरी पूर्णपणे रिकामी केली आहे। अत्यंत बिकट परिस्थितीत आम्ही सत्तेची सूत्र हाती घेतली आहेत, मात्र मी जनतेचा पैशाचा एकही रुपया वाया जाऊ देणार नाही। मी पैशासाठी राजकारणात आलेलो नाही हे अवघ्या तामिळनाडूला ठाऊक आहे। त्यामुळे भ्रष्टाचाराला माझ्या सरकारमध्ये तिळमात्र जागा नसेल।